मारवाडी शिवारात विहिरीत पडून 22 वर्षीय बेपत्ता युवकाचा दुर्दैवी मृत्यू। रविवार सायंकाळपासून होता बेपत्ता। सोमवारी सकाळी विहिरीत पडल्याचे आले लक्षात। घातपात आहे की काय? जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथे 22 वर्षीय युवक ईश्वर माणिकराव देशमुख यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला। सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली। ईश्वर हा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेपत्ता होता। कुटुंबीय व नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी सकाळी मारवाडी शिवारातील एका विहिरीत तो पडल्याचं समोर आला। ईश्वर देशमुख हा रविवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून घरी परतला नव्हता। बराच वेळ उलटूनही तो घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला। नातेवाईक, परिचित तसेच परिसरातील शिवारात त्याचा शोध घेतला असता उशिरापर्यंत ठावठिकाणा लागला नाही। दरम्यान सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मारवाडी शिवारातील एका विहिरीत ईश्वर पडल्याची माहिती समोर आली। त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे प्रताप साडवणे व प्रकाश मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर मृतदेह बोरी येथील रुग्णालयात आणण्यात आला। बोरी रुग्णालयात ईश्वरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। ईश्वर हा काल सायंकाळपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शिवारातील विहिरीत पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आल्याने देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ईश्वर नेमका कोणत्या परिस्थितीत विहिरीत पडला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। घटनेप्रकरणी बोरी पोलीस पुढील तपास करीत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे मारवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी बोरी प्रतिनिधी मनोज टाक।